पॉडकास्टच्या स्वरूपात चौकस आणि पारदर्शी वार्तांकन, गल्ली दिल्ली ते जागतिक घडामोडींवर चौफेर आणि चौकस लक्ष. नव्या डिजिटल युगासाठी उदय सकाळच्या डिजिटल भविष्यपत्राचा. जग तुमच्यापासून फक्त एक क्लिकवर. भेट द्या ई सकाळ वेबसाईटला किंवा डाउनलोड करा सकाळ ॲप. नमस्कार, मी गौरी कुबेर. ऐकूयात सकाळचं पॉडकास्ट. देशाचा 75वा स्वातंत्र्य दिन सोमवारी उत्साहात पार पडलाय. यावेळी पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना घराणेशाही संपवण्याच्या लढ्यात साथ देण्याचं आवाहन देशवासियांना केलंय. त्याचबरोबर अभिनेता ज्युनियर NTR ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकण्याच्या शर्यतीत असल्याचं एका मॅगझिननं म्हटलंय. तसंच मंत्र्यांच्या नाराजीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिलीये. ही चर्चेची बातमीही आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. श्रोत्यांनो, सुरुवात करूयात सविस्तर बातम्यांना. भारताच्या 75व्या स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीच्या लाल किल्ल्याहून देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी भ्रष्टाचार आणि घराणेशाहीवर सडकून टीका करत या दोन्ही गोष्टी देशापुढची सर्वात मोठी आव्हानं असल्याचं म्हटलंय. भ्रष्टाचार देशाला पोखरतोय आणि घराणेशाही राजकारणातील संधी हिरावून घेतेय. ही घराणेशाही संपवण्यासाठीच्या लढ्यात आपल्याला साथ द्या, असं आवाहन यावेळी मोदी यांनी देशवासियांना केलंय. और जब मैं भाई भतीजावाद परिवारवाद की बात करता हूं तो लोगों को लगता है मैं सिर्फ राजनीतिक क्षेत्र की बात करता हूं. जी नहीं, दुर्भाग्य से राजनीतिक क्षेत्र की उस बुराई ने हिंदुस्तान की हर संस्थाओं में परिवारवाद को पोषित कर दिया है. परिवारवाद हमारी अनेक संस्थाओं को अपने में लपेटे हुए है और इसके कारण मेरे देश की टैलेंट को नुकसान होता है, मेरे देश के सामर्थ्य को नुकसान होता है. जिनके पास अवसर की संभावनाएं हैं वो परिवारवाद भाई भतीजे के बाद बाहर रह जाता है. भ्रष्टाचार का भी कारण ये भी एक बन जाता है ताकि उसका कोई भाई भतीजे के कार्य आसरा नहीं है तो लगता है चलो भाई कहीं से खरीद करके के जगह बना लूं. इस परिवारवाद से, भाई भतीजावाद से हमें हर संस्थाओं में एक नफरत पैदा करनी पड़ी होगी, जागरूकता पैदा करनी होगी, तब हम हमारी संस्थाओं को बचा पाएंगे. संस्थाओं के उज्जवल भविष्य के लिए बहुत आवश्यक है. उसी प्रकार से राजनीति में भी परिवारवाद ने देश के सामर्थ्य को सबसे सारा अन्याय किया है. परिवारवादी राजनीति परिवार की भलाई के लिए होती है, उसको देश की भलाई से कोई लेना देना नहीं होता है. और इसलिए लाल किले की प्राचीर से तिरंगे झंडे के आन बान शान के नीचे भारत के संविधान का स्मरण करते हुए मैं देशवासियों को खुले मन से कहना चाहता हूं, आइए हिंदुस्तान के राजनीति के शुद्धिकरण के लिए भी, हिंदुस्तान की सभी संस्थाओं के शुद्धिकरण के लिए भी हमें देश को इस परिवारवादी मानसिकता से मुक्ति दिला करके योग्यता के आधार पर देश को आगे ले जाने की ओर बढ़ना होगा. मोदींच्या या आवाहनानंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी मोदींना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. लोकशाहीत घराणेशाही कुणीही आणू शकत नाही. जनतेनं निवडून दिलं असेल तर घराणेशाही कशी, असा सवाल त्यांनी केलाय. तसंच पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या कारकिर्दीची आठवणही त्यांनी यावेळी पंतप्रधानांना करून दिलीये. काय म्हणालेत अजित पवार, ऐकूयात. जर कुणाचं काम चांगलं असेल तर आजपर्यंत आपण बघितलं की लोकांनी त्यांना निवडून दिलं. पंडित जवाहरलाल नेहरूजींची कारकीर्द आपण बघितली, त्याच्यानंतर इंदिराजींची कारकीर्द बघितली. एक पोलादी स्त्री म्हणून संपूर्ण जगामध्ये त्या लोकप्रिय झालेल्या आपण बघितल्या. त्याच्यानंतरच्या काळामध्ये आपण राजीव गांधींची कारकीर्द बघितली, मिस्टर क्लीन. आणि शिवाय संगणकाच्या संदर्भामधलं जे ज्ञान आहे, संगणक कॉम्प्युटरचं युग खऱ्या अर्थाने आणण्याचं काम त्यांनी केलं. हे जे काही
घराणेशाही म्हटलं जातं. ज्यांच्यामध्ये कुवत नाही, ताकद नाही, कर्तृत्व नाही, नेतृत्व नाही, अशांना जर तुम्ही बळजबरीनं त्या पदावर बसवलं तर तुम्ही त्याच्यामध्ये घराणेशाही म्हणू शकता. परंतु एखाद्याच्या घरामध्ये जन्माला आलेली पुढची जनरेशन ती जर कर्तृत्वान असेल आणि लोकशाही पद्धतीनं त्यांना त्यांच्या भागातल्या जनतेने मतदारांनी आमदार किंवा खासदार केलं तर त्याला घराणेशाही म्हणणं साफ चुकीचं आहे असं माझं स्पष्ट मत. नेताजी सुभाषचंद्र बोस स्वातंत्र्य लढ्यातील एक धडाडती तोफ. त्यांच्या अचानक गायब होण्याचं गूढ अद्यापही ठामपणे उलगडलेलं नाही. जपानमध्ये विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याचं मात्र सांगितलं जातं. मृत्यूनंतर त्यांच्या अस्थींचं जतन केल्याचा दावा जपानकडून केला जातोय. पण आता या अस्थी भारतात आणाव्यात यासाठी नेताजींच्या कन्या अनिता बोस फाफ यांनी भारत सरकारकडे शिफारस केलीये. देशाच्या स्वातंत्र्यापेक्षाही नेताजींच्या आयुष्यात काहीही महत्वाचं नव्हतं. त्यामुळं आता वेळ आलीये की किमान त्यांचे अवशेष तरी भारतीय भूमीत परत यावेत, अशी इच्छा अनिता बोस यांनी व्यक्त केलीये. जपानच्या टोकियोतील एका मंदिरात असलेल्या नेताजींच्या अस्थींची DNA चाचणी व्हावी आणि त्यासाठी आपण तयार असल्याचं जर्मनीत राहणाऱ्या 79 वर्षीय अनिता बोस यांनी म्हटलंय. मंदिरातील पुजारी आणि जपान सरकारलाही या चाचणीला हरकत नसून ते अवशेष सुपूर्द करण्यात तयार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. ऑस्ट्रेलियामध्ये जन्मलेल्या अर्थशास्त्रज्ञ अनिता बोस फाफ या नेताजी सुभाषचंद्र बोस आणि त्यांची पत्नी एमिली शेंकेल यांच्या कन्या आहेत. ब्रिटिशांशी लढण्यासाठी नेताजी जर्मनीतून दक्षिण पूर्व आशियामध्ये गेले तेव्हा त्या अवघ्या 4 महिन्यांच्या होत्या. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान. कोरोना महामारीच्या काळात याचं महत्त्व अधोरेखित झालं. रक्त तुटवड्यामुळं शेकडो हजारो लोकांचा मृत्यू झालाय. त्यामुळं अस्वस्थ झालेला दिल्लीचा एक तरुण किरण वर्मा रक्तदानाची चळवळ व्हावी यासाठी देशभर पदयात्रा भ्रमंतीवर निघालाय. तब्बल 6,500 किलोमीटरची पदयात्रा करत किरण शनिवारी औरंगाबादेत पोचला. जर देशात 5 मिलियन ब्लड डोनर्स तयार झाले तर रक्ताच्या कमतरतेमुळे एकही मृत्यू होणार नाही असं किरणचं म्हणणं आहे. यासाठीच त्याची धडपड सुरू आहे. रक्तदानाची चळवळ पुढे नेताना वर्मा यांनी सिम्पली ब्लड आणि चेंज विथ 1 माईल ही मोहीम सुरू केली आहे. समाजसेवक असलेले किरण वर्मा हे मूळचे दिल्लीकर आहेत. कुठल्याही चळवळीची सुरुवात ही जनजागृती असलेल्या ठिकाणावरून व्हावी म्हणून त्यांनी पदयात्रेसाठी केरळमधील त्रिवेंद्रमहून सुरुवात केली. 31 डिसेंबर 2021 रोजी हा तरुण पदयात्रेवर निघाला. 21,000 किलोमीटरचं त्याचं उद्दिष्ट असलं तरीही हा प्रवास यापेक्षा अधिक अंतराचा होणार असून आणखी 2 वर्ष पदयात्रा करून आपण पुन्हा दिल्लीतच पोचू असं त्याने सांगितलंय. या पदयात्रेद्वारे प्रत्येक राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात आपण रक्तदान चळवळ घेऊन जाणार असल्याचं वर्मा यांनी सांगितलंय. केरळ, तमिळनाडू, कर्नाटक, गोवा, गुजरात, दादरा नगर हवेली आणि आता महाराष्ट्रातून त्यांची भ्रमंती सुरू आहे. आतापर्यंत त्यांनी 70 ते 80 जिल्हे पिंजून काढले आहेत. आतापर्यंत 5 लाख लोकांपर्यंत आपण ही चळवळ पोचवल्याचा दावाही त्यांनी केलाय. पदयात्रा सुरू असताना शहरामधील शाळा, महाविद्यालयं आणि जिथं जिथं घोळका दिसेल तिथं थांबून आपण त्यांना रक्तदानाचं महत्त्व पटवून सांगतोय. पण आपल्या या प्रत्यक्ष कृतीला सोशल मीडियाची जोड आहे. आपल्या या मोहिमेच्या पेजला 1 लाखाहून अधिक फॉलोअर्स झाले असल्यानं आता दररोज अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरं होत असून त्याचे फोटो या पेजमध्ये शेअर होत असल्याचंही त्यांनी म्हटलंय. श्रोत्यांनो, आता घेऊयात इतर बातम्यांचा वेगवान आढावा. भारत बायोटेकनं देशातल्या पहिल्या नेझल कोविड लस BBV154च्या फेज 3ची यशस्वी चाचणी केली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी बूस्टर डोस म्हणून ही लस दिली जाणार आहे. चाचण्यांमध्ये BBV154 लस सुरक्षित, सहन करण्यायोग्य
आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी असल्याचं दिसून आलंय. भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडनं नाकाद्वारे दिली जाणारी ही लस विकसित केलीय. गेल्या 3-4 दिवसांपासून उघडीप घेतलेल्या पावसानं राज्यात पुन्हा जोर धरलाय. ऑगस्टच्या सुरुवातीपासूनच राज्यभर पावसानं धुमाकूळ घातला होता. त्यानंतर गेल्या 4 दिवसांपासून पाऊस एकदम कमी झाला होता. दरम्यान मॉन्सूनचा कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकल्यानं राज्यात मुसळधार पाऊस होणार असल्याची माहिती हवामान खात्यानं दिली होती. त्यानुसार राज्यातील अनेक भागात आज दमदार पाऊस पाहायला मिळालाय. दरम्यान पुन्हा एकदा हवामान खात्यानं पुन्हा राज्यभर पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुढील 48 तासात राज्यातील पुणे, सातारा, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आलाय, तर विदर्भातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. त्यामुळं या भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. RRR या सिनेमाला पाश्चिमात्य प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळालंय. या चित्रपटाच्या यशाचा पुरावा पॉप्युलर व्हेरायटी मॅगझिनच्या अहवालातून मिळतो. या मासिकानं आपल्या ऑस्कर प्रोडक्शन्स यादीत स्पर्धक आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट श्रेणीत RRRचा समावेश केलाय. तसंच या मासिकानं ज्युनियर NTRला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या श्रेणीत स्थान दिलंय. RRR मधील लीड स्टार्स ज्युनियर NTR आणि रामचरण आहेत. दोन्ही कलाकारांनी चांगलं काम केलंय. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 1000 कोटी रुपयांहून अधिक व्यवसाय केलाय. पण व्हेरायटी मॅगझिनच्या ऑस्कर प्रोडक्शन्स लिस्टमध्ये ज्युनियर NTRचं नाव पाहून चाहत्यांना अक्षरशः आश्चर्याचा सुखद धक्का बसलाय. न्यूझीलंडचा माजी कर्णधार आणि मधल्या फळीचा कणा राहिलेला रॉस टेलर पुन्हा एकदा चर्चेत आलाय. टेलरनं ब्लॅक अँड व्हाईट नावानं आत्मचरित्र लिहिलं असून त्यात त्यानं टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याबाबत एक प्रसंग लिहिलाय. टेलर आणि द्रविड दोघंही वाघ पाहण्यासाठी राजस्थानातील राष्ट्रीय उद्यानात गेले होते. इथं पर्यटकांचं वर्तन पाहून टेलरला आश्चर्याचा धक्काच बसला, कारण इथं सामान्य पर्यटकांना वाघ पाहण्यापेक्षा द्रविडला पाहण्यात जास्त रस होता. टेलर लिहितो, आम्ही इतर वाहनांजवळ जंगलात उभं होतो. वाघ 100 मीटर दूर एका कड्यावर होता. जंगलातील वाघ दिसल्यानं आम्हाला आनंद झाला, पण इतर वाहनातील लोकांनी लगेच आपले कॅमेरे काढून राहुल द्रविडकडे वळवले. त्याला पाहण्यासाठी लोक इतके उत्सुक होते की जितके आम्ही वाघ पाहण्यासाठी होतो. जगात बहुधा 4000 वाघ आहेत, पण राहुल द्रविड हा एकच आहे. अशा शब्दात टेलरनं द्रविडचं कौतुक केलंय. श्रोत्यांनो, आता आपण ऐकणार आहोत आजची चर्चेतली बातमी. शिंदे सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून खातेवाटपही जाहीर झालंय. पण यावरून शिंदे गटामध्ये नाराजी असताना भाजपमध्ये अनेक बदल झाले आहेत. त्यामुळं अनेक मंत्री नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. या चर्चेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भाष्य केलंय. शिंदे म्हणालेत, शेवटी खातं कोणतं आहे यापेक्षा त्या खात्याला आपण न्याय कसा देतो हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे ज्या ज्या विभागाची जबाबदारी ज्या ज्या मंत्र्यांवर दिलेली आहे, नक्की ते यशस्वीपणे पार पाडतील. श्रोत्यांनो, हे होतं सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. रिसर्च अँड स्क्रिप्ट अमित उजागरे. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट isakal वेबसाईट आणि ऍपवर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका, या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.